बॉलवर स्ट्रोक खेळलाय निखिलने, मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. महत्त्वाची स्पर्धा आहे कारण एक वेगळं आयोजन किंवा लीग पद्धतीच्या मॅचेस आणि ऑक्शन बेस स्पर्धा ही पाहायला मिळते. हो, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये ऑक्शन बेस टुर्नामेंट भरपूर कमी होतात आणि त्याच्यापैकी ही एक सगळ्यात महत्त्वाची स्पर्धा तुम्ही अनुभवता आणि त्यातल्या त्यात पहिल्या बॉलवर एक सिंगल आली आहे. पवनने खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं डीपमध्ये मिड विकेट रिजनच्या दरम्यान आणि ताई पॅकर्स बॅटिंग करावी लागेल. सन्मानजनक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. निखिल मागच्या हंगामामध्ये शतकवीर राहिलाय, दमदार असं शतक ठोकलं होतं याच मैदानावर आणि त्याच्यामुळे या मैदानावर खेळण्याचा प्रचंड मोठा अनुभव त्याच्याकडे आणि या मैदानावर आल्यानंतर मग त्या आठवणी आणि त्या आठवणींना उजाळा दिला जातो आणि त्यामुळे मग तो कॉन्फिडन्स निर्माण होतो. वेगात बॉल टाकलाय, ऑफ्टमच्या बाहेर टाकलाय, थोडासा पुढे टाकलाय. सुलतानकडे स्विंग आहे, सुलतानकडे वेग आहे आणि म्हणूनच गेली कित्येक वर्ष या गोलंदाजाला आपण पाहतोय. एक डॉट बॉल या ठिकाणी टाकलाय सुलतान यांनी. हा बॉल सुद्धा ऑप्टमच्या बाहेर, परंतु लोअर फुलटॉस होता. एजाजने दिशा दिली आहे, दिशा 4 धावांसाठीची होती. एजाज यांच्या बॅटमधून आलाय चौकार. मागचा बॉल वाईड यॉर्कर होता, याही बॉलवर तोच प्रयत्न होता आणि त्यानंतर स्क्वेअर ड्राईव्ह बघा, अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवलाय. पॉइंट मधून बॉलला कापलंय, सळ बॉल पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा इथे मिळत आहेत. एजाज कुरेशी इंदापूरचा खेळाडू आहे, क्लास बॅटिंग साठी जाणला जातो. यावेळेला हा बॉल थोडासा लांबून बाहेर फिरवला, तिकडनंच ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली जाते. मागील चौकार आला जरूर, परंतु सुलतानने आपला स्विंग दाखवला. विकेट पकडून टाकलेला ऑफ ब्रेक लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर पडल्यानंतर हलकासा बाहेर जाणारा बॉल आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक चांगली विकेट. हा एक्सपिरियन्स दिसतोय सुलतानचा. पकडून टाकलेला ऑफ ब्रेक होता लेफ्टी बॅटरसाठी, तो लेग कटर होत बाहेर निघाला आणि त्यानंतर बॅटची कडा घेतली. पाहिलं देखील नाही अंपायरकडे. एजाज कुरेशी याने एक मोठी विकेट आली आहे सुलतानच्या खात्यामध्ये. फलंदाज आउट होतोय. एजाज कुरेशी बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का बसलाय टीम ताई पॅकर्सला. पहिला धक्का इकडे येताना पाहायला मिळतोय. सुलतान खान जरी चौकार आला असेल पहिल्या षटकात, प्रतिस्पर्ध्यांना हैराण करण्याचं काम मात्र त्यांनी सुरू केलेलं आहे. टीमचे कॅप्टन प्रशांत गरत मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत आणि पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. आज रविवारचा दिवस आहे, क्रिकेट सुरू आहे आणि त्याच्यामुळे आज गर्दी देखील प्रेक्षकांची पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षक आलेत, पुण्यावरून आलेत, कोकणातून आलेत, सिंधुदुर्गातून आलेत, रत्नागिरीवरून आलेले आहेत, रायगडातून आलेले आहेत, मुंबई ठाणे पालघरवरून आलेले आहेत. फुल टॉस, पहिलाच बॉल, प्रशांत गरत नावाची रन मशीन सुरू झाली आहे. षटकार. मेजवानीचं स्वरूप, पहिलाच बॉल, श्री गुरुदत्त स्टँडवर चाललाय आणि चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं. बॅटर प्रशांत गरजचं ते लेंथ मध्ये चुकलाय. यॉर्करचा प्रयत्न होता कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, परंतु फुलटॉस मध्ये परावर्तित केला आणि जोशी फुलटॉस मिळाल्यानंतर प्रशांतने दोन्ही हाताने मेजवानी स्वीकारली आहे आणि थेट श्री गुरुदत्त स्टँडवर हा सिक्सर मारलाय प्रशांत गरतने. चुकीला माफी नाही आहे आणि तेच इकडे पाहायला मिळालं. मागील बॉलवर जरी विकेट आले असेल, तुम्हाला प्रत्येक बॉलवर मेहनत करावीच लागते. हा बॉल थोडासा पाठीमागे आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळला, या वेगाचाही अंदाज नव्हता आला. थोडंसं खाली जरूर झुकले, परंतु बॅटला बॉल लागून 4 गेलाय, हे महत्वाचं आहे. आणि प्रत्येक फलंदाजाला किंवा क्रिकेटरला माहीत पाहिजे झुकायचं कधी आणि नडायचं कधी. यावेळेला बरोबर खाली झुकला, परंतु हा हुक शॉट कंट्रोलमध्ये नव्हता. बॅटच्या एकदम टोकाला लागला, तरी देखील जो रिझल्ट पाहिजे होता तो मिळाला, कारण फाईन लेगला फिल्डर आतमध्ये नव्हता, याचा फायदा मिळालाय आणि ती हलकीशी स्माईल चेहऱ्यावर दिसते प्रशांत गरजच्या, कारण त्याला माहिती आहे जरी टायमिंग फसलं तरी देखील त्या 4 धावा मिळाल्यात. या महत्वाच्या धावा आहेत आणि काय टेलिकास्ट होतं, एक्सप्रेशन्स टिपले जातात. सुलतानचा बाउन्सर होता, 4 धावा ऍड होतात. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 15 धावा धावफलकावर, म्हणजे एक चांगली सुरुवात इकडे होताना पाहायला मिळाली. विकेट आलेली आहे. मान्सून ब्लास्ट या स्पर्धेची चर्चा देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये 15 रन आल्यात, परंतु एक महत्त्वाची विकेट सुद्धा आलेली आहे. निखिल जाधव, पावसाळ्यात या खेळाडूची बॅटिंग पाहायची एक वेगळीच मजा आहे आणि त्यातल्या त्यात एखादं मैदान जे आपलं आवडतं असतं, जिकडे आपण कीर्तिमान केलेला असतो, अशा ठिकाणी मॅच पाहायची देखील किंवा खेळायची एक वेगळी मजा, एक वेगळा उत्साह असतो आणि ते आज इकडे पाहायला मिळेल का याची देखील चर्चा आहे. परंतु याच परिसरातील असणारा एक युवा गुणवान गोलंदाज
करण यांना आपण पाहतोय. करण पाटील, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. बॉलला फिरवण्याची क्षमता आहे पहा. याच्याही अगोदर आम्ही उल्लेख केला होता की बॉल वातावरण सुका असेल, बॉल सुका असेल तर मात्र बॉल चांगले वळतात, किंबहुना टेनिसपेक्षा सुद्धा जास्त वळतात. त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये रबर क्रिकेट कार्निवल ही स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीला येते. 24 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट म्हणजे आत्तापर्यंत तिसरी स्पर्धा डिक्लेअर झाली आहे 3 वेगळ्या महिन्यातील. आणि या स्पर्धेमध्ये 16 ओपन आणि 16 ग्रामीण. त्वरा करा, ग्रामीणमध्ये 2 आयकॉन असतील. फुलटॉस बॉल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न राहिलाय खरा. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 5 मान्सून सुपर सिरीज आपण पाहतोय. मान्सून ब्लास्ट आपल्या भेटीला येते, ती सुद्धा 16 टीममध्ये आपल्या भेटीला येते. आणि 32 टीममध्ये रबर क्रिकेट कार्निवल सुद्धा आपल्या भेटीला येते. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सप्टेंबरमध्ये सुद्धा आपल्या भेटीला स्पर्धा येऊ शकते. सोळा धावा धावफलकावर आहेत. इकडे आपण पाहू शकता करण कशा प्रकारची कामगिरी करतील चर्चा पाहायला मिळते. फुलटॉस समोर खेळलेत, क्षेत्ररक्षक मात्र तिकडे येत आहेत, बॉल अडवतायत. 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. अगदी महत्वाची आहे ही मॅच सुद्धा. रन करावे लागतील. पहिल्या मॅचमध्ये 100च्या पुढे धावसंख्या गेली होती, परंतु या षटकात पहिल्या 2 बॉलवर एकेरी धावसंख्या खर्ची केलेली आहे. थोडंसं चर्चा, थोडंसं मार्गदर्शन सुलतान करत आहेत. सिनियर गोलंदाज आहेत आणि सिनियरचं आपल्याला ऐकायला देखील लागतं, कारण काही मोलाचे अनुभवाचे सल्ले देखील देत असतात. करण समोर जर पाहिलं तर निखिल थोडासा रनअपमध्ये अडथळा देखील येताना पाहायला मिळतोय. निखिल जाधव आणि जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. आणि मान्सून ब्लास्ट, मान्सून सुपर सिरीज आहे तर मान्सून सुद्धा येणारच आहे. आणि पाऊस आला तर या खेळाची एक वेगळी मजा पाहायला मिळणार आहे. खरी मजा पावसाळी क्रिकेटची पावसातच असते आणि तो पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाह, वळवलाय, परंतु पंच मात्र नो बॉल घोषित करतायत. बॉल चांगला टर्न झाला. हो, खासियत आहे या गोलंदाजाची. चांगले लेग ब्रेक टाकतो आणि त्याच्याकडे एक स्टॉक बॉल येतो, त्याचा आर्मर. परंतु हा बॉल फिरवला चांगला, परंतु नो बॉल चा निर्णय ते पंचांच्या माध्यमातून आलाय. आणि नो बॉल आला, त्याच्यामुळे नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. समोर उडवलाय, आता ओव्हर पिच केला, त्याच्यावर हल्ला चढवताना पाहायला मिळत आहेत निखिल जाधव. वा, सिक्सर. चांगलं टायमिंग, चांगला षटकार इथे पाहायला मिळतोय. निखिलच्या बॅट मधून फ्रंट लेगला थोडंसं वेगळं केलं आणि त्याच्यानंतर समोर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह इथे दाखवलाय. भव्य षटकार इथे खेळलाय फलंदाज निखिल जाधव. निखिलकडे देखील एक वेगळं टॅलेंट आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. ओहो, टक 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 आवाज आलाय आणि निखिल आणखीन एक सिक्सर खेळतायत. पावसाळा सुरू झाला आणि निखिल सुद्धा सुरू झाला. परत एक वेळेला थोडीशी लेंथ खेचण्याचा प्रयत्न, लेंथ बॉल आणि बरोबर टायमिंग इथे पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळलेला हा फटका होता आणि टायमिंग एवढं प्रॉपर होतं की बॉल थेट चाललाय मिड विकेट आणि बरोबर वाईडिश लॉंगॉनच्या पलीकडे 6 धावांसाठी. आणखीन एक मोठा फटका फलंदाज निखिलच्या बॅटमधून. बॅक टू बॅक षटकार येत आहेत निखिलच्या बॅटमधून. निखिल बॅक टू बॅक षटकार खेळताना पाहायला मिळतात. थोडासा वेळ घेतात आणि एकदा का सुरू झाले मग मात्र वेळ लावतात, तेच पाहायला मिळत आहे. धावसंख्या आता 30 वर जाते. दोन्ही टीम अगदी दर्जेदार आहेत, कट टू कट आहे. सगळ्या टीम चांगल्या बनल्यात. ज्या वेळेला ऑप्शन झालं, खेळाडू लिलाव प्रक्रिया झाली, प्रत्येकाने आपल्याला हवी तशी टीम निवडलेली आहे. आणि त्याच वेळेला चर्चा अशीही झाली की सगळ्या टीम बॅलन्सच आहेत, सगळ्यांकडे चांगले प्लेयर आहेत. विशेष म्हणजे बरेचसे खेळाडू, म्हणजे कोणते खेळाडू निवडायचे आणि कोणते नाही निवडायचे असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारच्या टीम मात्र इकडे बनताना पाहायला मिळालेल्या आहेत. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. पुन्हा एकदा सुलतान आणि भावेश पवार थोडीशी चर्चा करतायत त्या ठिकाणी. या गोलंदाजांशी लगातारचे 2 षटकार देखील इकडे येताना पाहायला मिळालेले आहेत. थाई पॅकर, पालघर प्रभादेवी आणि दुसऱ्या बाजूला आपण टीम पाहतोय स्वागत बिझनेस पार्क, रिग्नेश 11 भिवंडी. 30 धावा धावफलकावर. सुरुवात जर पाहिली तर 15ची होती आणि याही ओव्हरमध्ये 15 धावा येताना पाहायला मिळालेल्या आहेत. पावसाळी क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट आपण पाहतोय भिवंडीमध्ये. लोवर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळले, टप्पा पडल्यानंतर बॉल जास्त बाउन्स झालाय, पुन्हा येतोय चौकार.
हीच खरी मजा आहे या रबर बॉल च्या स्पर्धेची आणि या रबर बॉल क्रिकेटची, पावसाळी रबर बॉल क्रिकेटची. कारण फुलर लेनचा बॉल परत एक वेळेला एक चांगला ऑन ड्राईव्ह मारला, परंतु जो अंदाज होता तो बांधता आलेला नाहीये त्या फिल्डरला. त्याच्या समोरून उसळी घेत बॉल थेट सीमारेषा पलीकडे. आणखीन 4 धावा इथे मिळत आहेत. निखिल जाधव धावांचा रतीब रचतोय. चांगली बॅटिंग करत असताना मी मगाशी देखील म्हटलं होतं, ज्या वेळेला तुम्ही त्या मैदानावर परत येता खेळण्यासाठी, ज्या मैदानावर तुम्ही याच्या अगोदर धावा केल्यात, तिथे तुमच्या बॅटमधून त्या धावा येतात आणि मग तो कॉन्फिडन्स निर्माण होतो. तो कॉन्फिडन्स त्याच्या बॅटिंगमधून सध्या तरी दिसतोय. 6 बॉलमध्ये 18 धावा त्याने केल्या. 300चा बॅटिंग स्ट्राईक रेट सध्या निखिल जाधवचा पाहायला मिळतो या मॅच मध्ये. निखिल जाधव मागील वर्षीचा शतकवीर या स्पर्धेचा, आणि आता 18वर ते बॅटिंग करतायत. 6 चेंडूंचा सामना त्यांनी केलाय. 34 धावा टीमच्या झालेल्या आहेत. मान्सून सुपर सिरीज यावेळेला आणखीन एक बिग हिट पाहिलं, थोडीशी वाट पाहिली आणि मग वाट लावली आहे. षटकार. खोलवर टप्प्याचा बॉल, सगळे बॉल टाकून पाहिलेत सध्या तरी करणने. पहिले 1-2 बॉल हवे होता करण, परंतु त्याच्यानंतर हा खोलवर टप्प्याचा बॉल क्रिजच्या किती आतमध्ये पा, स्टंपच्या एकदम लाईनवर, आणि त्याच्यानंतर हा बॉल त्याने थेट पाठवला वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये. ही खासियत आहे. स्ट्रोकसाठी बरोबर जागा बनवली, फ्रंट लेगला थोडंसं बाजूला केलं आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला चौथा हिरवा स्टँड मध्ये हा मारलेला षटकार आहे. आज प्रत्येक स्टँड मध्ये बॉल चाललेत. मग श्री गुरुदत्त स्टँड मध्ये षटकार मारलाय, त्याच्यानंतर ऑन साइडला मारला आणि हा पा इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. खूप चांगली फलंदाजी निखिल जाधव करत असताना वेगवेगळ्या अँगल्सने दाखवलं जात आहे 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे सध्या टेलिकास्ट. हे मगाशी उल्लेख केला होता श्री गुरुदत्त स्टँड, इथे देखील एक षटकार मारलाय. त्यानंतर चौथा हिरवा स्टँड मध्ये देखील एक षटकार मारलाय. म्हणजे प्रत्येक स्टँड मध्ये सध्या चांगली कामगिरी करत असताना बॅटिंग मध्ये पाहायला मिळालाय निखिल जाधव. आणि आता अमय आलाय गोलंदाजीसाठी. मान्सून ब्लास्ट ही देखील स्पर्धा तुमच्या भेटीला येते. तर 16 टीम या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. 9 तारखेपासून 9 जुलै पासून 13 जुलै सोमवारी या स्पर्धेची फायनल खेळवली जाईल. 9 जुलैला ही स्पर्धा सुरू होईल आणि या स्पर्धेमध्ये 16 टीम यावर्षी खेळणार आहेत. 12-12 ओव्हरच्या मॅचेस असणार आहेत. इम्पॅक्ट प्लेअरचा रूल लागू असणार आहे आणि या स्पर्धेमध्ये 3.5 लाख रुपये प्रथम पारितोषिक, 2 लाख रुपये द्वितीय पारितोषिक, तिसरं आणि चौथं पारितोषिक प्रत्येकी 50-50 हजार रुपये रोख असेल आणि 35,000 रुपये प्रवेश फी आहे. या स्पर्धेची 16 टीम झालेल्या आहेत. पूर्वी 12 होत्या, आता 16 करण्यात आल्यात. त्यामुळे लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा. हो, अगदी 12 टीम होत्या, परंतु टीमचा प्रतिसाद पाहता त्या 12च्या 16 कराव्या लागल्या आणि लेगबाईच्या स्वरूपातील एक धाव कळवली जाते. आणि आता ही मजा येणार आहे. मुंबईच्या वरळीचा चक्री, मुंबई वरळी BDD पोलीस लाईनचा असणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अमय लाड, मुंबईचा चक्री, आणि दुसऱ्या बाजूला गिरगावचा वंडर बॉय निखिल जाधव. यांच्यातील लढत पाहण्यासारखी असणार आहे, कारण मागील 2 वर्षात या अमयने आपल्या बॉलिंगने देखील प्रभावित केलेला आहे. तर सध्या निखिल 7 बॉलमध्ये 24 खेळत आहेत. ओ हो, आता चक्री गरगर 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 वळायला लागलाय आणि हा डॉट बॉल आलाय. राऊंड विकेट अँगल ब्लाइंड स्पॉट निर्माण करतो रायटी बॅटरसाठी आणि तिथून बॉलला कट करण्याचा प्रयत्न. चांगली लाईन स्किड होत बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. खेळपट्टीवर पाणी नाही, परंतु खूप चांगली बॉलिंग अमयची. आता पाठीमागे खेळला, जागा बनवली या स्ट्रोक साठी, परंतु दिशा दिली पाठीमागे, काही फरक पडत नाही. येतोय चौकार. मागचा बॉल रायझिंग होता, सरप्राइझिंग होता, परंतु या बॉलवर तयार होता. बॅकफुटवर जाऊन हुक शॉट खेळला, फाईन लेग आतमध्ये, त्याचा फायदा उचललाय. फाईन लेगला फिल्डर तैनात होता, परंतु बॅकफुटला गेला आणि बरोबर हुक शॉट. धावा बुक केल्यात, फाईन लेगला बीट करून 4 धावा ऍड होतात. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या फुलते आकार घेते. धावा झाल्यात 45-45. 45 धावा धाव फलकावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 7-7 षटकांच्या असणाऱ्या या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. 70-70 स्पोर्ट्सवर जोडलेल्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. सध्या निखिल मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतात. तिसरी ओव्हर सुरू असताना 45 झालेल्या आहेत. अमय लाड आपली चक्री गोलंदाजी घेऊन, वरळी आणि चक्री हे नेहमीच समीकरण राहिलेलं आहे. हा बॉल थोडासा पुढे केलाय, फटका चांगला, मिड ऑफ आतमध्ये होता, त्याचा फायदा घेतलाय. अगदी मोजून मापून मारलेला फटका. 4 चौकार. क्लासिकल ऑफ ड्राईव्ह मिड ऑफ आतमध्ये बरोबर त्याच्या डाव्या बाजूने बॉलला काढलं आणि माहित होतं, कारण अँगल बनवून टाकतोय, राऊंड विकेट टाकतोय, त्याच्यामुळे जागा मिळाली आणि बरोबर ऑफ ड्राईव्ह इथे दाखवलाय. मिड ऑफला फिल्डर होता
ऋतिक पाटील त्याच्या डाव्या बाजूने बॉलला काढला आणि क्लासिकल ऑफ ड्राईव्हच्या द्वारे 4 धावा इथे वसूल केल्यात आणि असे देखील फटके खेळले जातात रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. असं नाहीये की फक्त षटकार मारूनच धावा होतात. तुमच्याकडे जर क्लास असेल तर तो इथे दिसतो आणि तो त्या बॅटिंग मध्ये दाखवत असताना निखिल 320 चा स्ट्राईक रेट सध्या त्याच्याकडून पाहायला मिळतो, कारण 10 बॉल मध्ये 32 धावांची खेळी त्याने आतापर्यंत साकारली आहे. निखिल जाधव, ओहो अखूट टप्प्याचा बॉल आणि या वेळेला तर लाजबाब अप्पर कट. संधी मिळाली, संधीचं सोनं. या फटक्यांसाठी तर निखिल ओळखले जातात. गिरगावचा वंडर बॉय मारतोय षटकार. चांगला बॅकफुट पंच इथे पाहायला मिळाला. परत एक वेळा क्रीजच्या आतमध्ये गेला आणि त्याच्यानंतर हॅमरिंग पंच इथे पाहायला मिळाला. बॅटच्या बरोबर मध्ये लागला आणि बरोबर पाठवले बॉलला कवच बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. हीच तर खासियत आहे निखिलची. मी म्हटलं होतं फक्त षटकार आणि चौकार मारूनच धावा होत नाही, तर तुमच्याकडे तो क्लास पाहिजे. तो क्लास इथे दिसतोय बॅटिंग मधला. ओहो हा बॉल पिचिंग जर पाहिली तर थोडीशी थोडासा वेगळ्या टप्प्यावर बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल घोषित केला जातोय प्लस 1 धाव देखील. म्हणजे काही फलंदाज असतात ना, त्यांची पावसाळ्यामध्ये बॅटिंग पाहायची एक वेगळी मजा आहे. प्रेक्षक आतुर असतात त्यांची. त्याच्यातील एक नाव निखिल जाधव आहे. परंतु इकडे कमबॅक गोलंदाजांनाही करावं लागणार आहे. धाव फलक जर पाहिला तर आता आपण पाहतोय एकंदरीत 57 तिसरी ओव्हर सुरू असताना हे चित्र पावसाळ्यामध्ये पाहायला मिळतं. परंतु मोठ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आपण पावसाळ्यामध्ये पाहिलाय. त्याच्यामुळे पावसाळी क्रिकेट आणि पावसाळी क्रिकेटची एक वेगळी मजा आहे, ती आज आपण माणकोली गावामध्ये घेतोय भिवंडीला. समोर उडवलाय, ओव्हर पिच केला. प्रशांत घरत या बॉलला पाठवतायत परत सीमारेषेच्या पलीकडे. खराब गोलंदाजी अमेची. या षटकाराच्या मदतीने 63 धावा झाल्या. 3 ओव्हरचा खेळ संपला. 63 लॉस ऑफ 1 विकेट. चौथ्या बॉलला विकेट आली होती आणि 4च धावा होत्या त्यावेळेला स्कोअर बोर्डवर. आणि त्याच्यानंतर ही अर्धशतकीय भागीदारी. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट मारलेला फटका. लॉंग ऑफला फिल्डर होता ऋतिक पाटील, काहीच करू शकलेला नाहीये. आणखीन एक षटकार आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 63 धावा झाल्यात. आणखीन एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येते. 70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स रबर क्रिकेट कार्निवल. आणि ही स्पर्धा ऑगस्ट महिन्यामध्ये तुमच्या समोर येईल. 24 ऑगस्ट पासून 29 ऑगस्ट पर्यंत ही क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. 16 टीम या स्पर्धेमध्ये आहेत ग्रामीणच्या. त्याच्यामध्ये 2 आयकॉन खेळाडू खेळवण्याची मुभा आहे आणि 16 टीम असतील ओपन फॉर्मॅट मध्ये. आणि या स्पर्धेमध्ये 4 लाख रुपये प्रथम पारितोषिक. रनरअप टीमला दिले जातील 2 लाख, म्हणजे टोटल 6 लाख रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलंय. म्हणजे 16 टीम ग्रामीणच्या, 2 आयकॉन खेळाडू, 16 टीम ओपनच्या देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. तोच फॉर्मॅट आहे रबर क्रिकेट कार्निवल. त्यानंतर मान्सून ब्लास्ट या स्पर्धेची चर्चा आपण मगाशीच केली आहे. 16 टीम इथे खेळणार आहेत. 12 ओव्हरच्या मॅचेस आहेत. इम्पॅक्ट प्लेअर रूल आहे. 9 जुलै पासून 13 जुलै पर्यंत 3.5 लाख रुपये प्रथम पारितोषिक आहे. 2 लाख रुपये द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 50-50 हजार रुपये. आणि क्रिकेटची स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव भिवंडी इथे खेळवली जाईल. मयूर वाघमारे आले आहेत गोलंदाजीसाठी. समोरच्या दिशेने खेळलेला हाही फटका पाहायला मिळतोय, परंतु तिकडे 1 धाव मिळेल. मयूर आणि विकेट हे देखील समीकरण राहिले. परंतु आता ही जोडी चांगली जमली आहे कुणालजी, आणि कुठेतरी विकेट देखील यावी लागेल किंवा गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल. हो, 60 रनची पार्टनरशिप झाली आहे या दोन्ही फलंदाजच्या दरम्यान आणि 60 धावांचा एक मोठा स्टँड त्यांनी दिला, कारण 4 रनवर पहिली विकेट गमावली होती या टीमने. परंतु त्याच्यानंतर दोन्ही फलंदाज चांगले जम बसवण्याचा प्रयत्न करतात आणि चांगले खेळलेत निखिल आणि प्रशांत. मयूर वाघमारे यांच्याकडे विकेटच्या शोधात संघनायक जाताना पाहायला मिळत आहेत, कारण दोन्ही टीम जी स्टारकास्ट जर पाहिली तर अगदी जबरदस्त आहे. परंतु जो चांगला खेळणार आहे तो जिंकणार आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम खूप चांगला राहिला, सगळ्यांसाठी तो चांगला राहिला, मोठा राहिला, मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळाल्या. परंतु रबर बॉल क्रिकेटची आतुरता मात्र सगळ्यांना होती. आता पावसाची सुद्धा आहे आणि तोही मोठ्या प्रमाणात बरसावा अशी आपण आतुरतेने वाट पाहतोय. वेगात बॉल टाकलाय मयूर. मयूर रीड करून गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. चांगला बॉल. टप्पा चांगला आहे मयूर वाघमारेचा आणि माहित होतं की कुठेतरी बॅटर पवित्रा घेतो ऑन साईडला खेळण्याचा. स्लाइटली लेग कटर मधलं बोट बॉलवर फिरवलं, हलकासा बाहेर निघाला सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल मयूर वाघमारेच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 64, एक फलंदाज बाद, 4थं षटक सध्या प्रगतीपथावर. 7-7 ओव्हरच्या मॅचेस तुम्ही पाहताय या सुपर सिरीज मध्ये. आणखीन एक बॉल चांगला पाहायला मिळतोय. मयूर आता मात्र थोडासा पुढे टाकला. 2 बॉल 2 टप्प्यावर टाकलेले आहेत आणि बॅटरला इकडे लगातारचे 2 डॉट बॉल येणं सुद्धा मोठी गोष्ट आहे.
परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर. मागचा बॉल स्लाइटली लेग ब्रेक, हा बॉल यॉर्कर थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न आणि माहित होतं परत एक वेळा क्रॅम्प केलं बॅटरला, शफल झाला जास्त सुरुवातीलाच आणि त्यानंतर क्रॅम्प करणारा एक टो क्रशिंग यॉर्कर पेश केलाय मयूर वाघमारेने. मयूर वाघमारे मागील दोन्ही चेंडूने थोडासा दबाव वाढवलाय. आता मात्र पुढे केला, त्याचा फायदा घेतला आणि या बॉलला हेलिकॉप्टरवर बसून मैदानाच्या बाहेर पाठवलंय प्रशांत घरत यांनी. षटकार. लेंथ मध्ये चूक केली तर मात्र त्यानंतर चुकीला माफी नाहीये. हा बॉल पुढ्यात होता, त्याच्यानंतर तयार होता क्रिजच्या आतमध्ये आणि त्यानंतर हा हेलिकॉप्टर फटका. भव्य षटकार आणि पाहतच राहिला त्या बॉलकडे. देखना फटका, चांगलं टायमिंग, गगनचुंबी सिक्सर प्रशांत घरतच्या बॅटमधून. हे तर क्रिकेट आहे. थोडीशी चुकी सुद्धा महागात पडते दोघांना सुद्धा आणि त्याच्यामुळे एकमेकांच्या विरोधातल्या कुरघोड्या खूप जबरदस्त होताना पाहायला मिळतात. हे रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट टफ आहे, सोपं नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आपले सगळे खेळाडू अगदी निष्णात आहेत, तरबेज आहेत. काही खेळाडू तर रबर बॉल स्पेशलिस्ट आहेत. वेगात टाकलाय, ऑप्टमच्या बाहेर टाकलाय, आता पुढे केलेला बॉल पाहायला मिळाला. पुन्हा कमबॅक गोलंदाजांचं. 3 डॉट बॉल या ओव्हरमध्ये, एक षटकार एक सिंगल आली या ओव्हरमध्ये आणि सध्या तरी मी म्हणेन फलंदाजाला शांत ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलाय मयूर वाघमारे. प्रत्येक बॉलवर लेंथ मध्ये व्हेरिएशन, व्हरायटी बॉलिंग काय असते ते इथे दाखवलं. फ्रूट सलाड बॉलिंग मयूर वाघमारेची सध्या तरी पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्यात. लास्ट बॉल, हा बॉल खूप महत्वाचा असेल मयूर कडून. 10-12ची ओव्हर सुद्धा या मैदानात चांगली ओव्हर म्हटली जाऊ शकते. हा बॉल थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूच्या लाईनमध्ये नाही आले, परंतु चांगली ओव्हर टाकली आहे असं वाटत होतं. 20च्या पुढच्या धावसंख्येने निघालेली धावसंख्या फक्त 7 रन दिलेले आहेत. षटकार येऊन सुद्धा 7 रन दिलेत. 4 बॉल डॉट. मयूरला जबाब. चांगला बाउन्सर शेवटचा खांद्याच्या जवळून थेट विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हर इथे संपली आणि चांगलं षटक मयूर वाघमारेचं. या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्यात. हे सध्या आपण पाहतोय पावसाच्या रिमझिम सरी मगाशी पडल्या, परंतु त्यानंतर परत एक वेळा पाऊस थांबलाय. थोड्याच दिवसामध्ये आणखीन एक मोठी स्पर्धा येईल, त्या अगोदर स्कोरवर एक नजर टाकूया. धावा झालेल्या आहेत 70. संदीप नाईक प्रतिष्ठान, राकेश प्रतिष्ठान गोठवलीच्या वतीने एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे आणि ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये खेळली जाणार आहे. संध्याकाळी स्पर्धा सुरू होईल अंडर फ्लड लाईट्स. पावसाळी रबर बॉल क्रिकेट्समध्ये अंडर फ्लड लाईट्स क्रिकेटची स्पर्धा 6 आणि 7 ऑगस्टला ही स्पर्धा आहे. इर्ती क्रीडांगण गोठवली येथे. 2 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे, 1 लाख रुपये द्वितीय पारितोषिक. 8 संघ खुल्या गटातले आणि 8 संघ ग्रामीण, 2 गाव 1 संघ असा फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये असणार आहे. आणि त्यानंतर आपण सुलतान खान आणि दिनू कांबळे यांच्या माध्यमातून SD ट्रॉफीचं आयोजन पाहणार आहोत 5 आणि 6 ऑगस्टला. ही डे फॉर्मॅटमध्ये क्रिकेटची स्पर्धा असेल. ही स्पर्धा कोणगाव भिवंडीमध्ये खेळवली जाईल. 50,000 आणि 25,000 असे 2 पारितोषिक. 8 ग्रामीणच्या टीम आणि 8 ओपनच्या टीम याही स्पर्धेमध्ये खेळतील आणि याचेही टेलिकास्ट 70 स्पोर्ट्सवर असेल. त्यानंतर बॉस चषकाचं आयोजन आहे. त्यानंतर मान्सून धमाका भाईंदर बॉईज क्रिकेट क्लब आणि JJ स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन 18-19 जुलैला भाईंदरमध्ये करण्यात आलंय. ओहो, काय फटका खेळलाय निखिल जाधव. बॅट घेऊन आलेत हातात की लॉन टेनिसचं रॅकेट आणलंय त्याच पद्धतीचा फटका मारलेला आहे. षटकार. कडक बॅटिंग सध्या निखिल जाधवची. ज्या ज्या दिशेला बॉल पडतात त्या दिशेला फटके ते पाहायला मिळतात. काय कापलं या बॉलला. चांगला कट शॉट पॉइंटला मारलेला हा सिक्सर आहे निखिल जाधवच्या बॅटमधून आणि तो पोहोचला आता 45 या आकड्यावर, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. हा देखील खेळाडू असेल. मागच्या मॅच मध्ये 44 धावा पाहिल्यात आपण. बिग हिट टोलावलाय बॉल. काय फटका खेळलाय. हा सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे जातो आणि आता टाळ्या व्हायला हरकत नाही. अर्धशतक निखिल जाधवचं. मागील वर्षीचा शतकवीर या वर्षी करतोय अर्धशतक. गिरगावचा वंडर बॉय. 14 बॉल त्याने फेस केले. 6 षटकार मारले. 36 धावा या 6 षटकारांच्या आहेत. त्यानंतर 3 चौकार, 12 धावा या चौकारांच्या आहेत. म्हणजेच 48 धावा बाउंड्रीजने त्याने वसूल केल्या. 364 चा बॅटिंग स्ट्राईक रेट आणि 14 बॉल मध्ये 51 धावांची खेळी करणारा निखिल गिरगावचा वंडर बॉय सध्या तरी धावांचा पाऊस पाडतोय आणि बिनबादल बरसात काय असते ते इथे दिसतंय, ते मात्र धावांच्या बाबतीत. निखिल जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवलंय. जसा बॉल तसं उत्तर हे त्यांच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य पाहायला मिळतं. हाही षटकार पाहायला मिळतोय. छोट्या चणीचा खेळाडू परंतु बॅटिंग लाजबाब आणि त्यातल्या त्यात रबर बॉल असेल की निखिल निखिल निखिल
निखिल फक्त क्रिकेटच नाही तर दही काला उत्सव किंवा दही अंडी येथे आणि ओमकार गोविंदा पथक गिरगावचा सुद्धा अगदी महत्त्वाचा सदस्य वरच्या थरामध्ये पाहायला मिळत असतो हा निखिल. आणि मैदानात आला त्याच्यानंतर सुद्धा वरच्या लेव्हलची बॅटिंग करतो. तेच इकडे पाहायला मिळत आहे. 82 धावा धावफलकावर 5वं षटक मार्गस्थ आहे. पवन केने बॉलिंगसाठी कमबॅक करण्याची क्षमता आहे पवन यांच्यामध्ये. ओ हो कमबॅक केलाय, चांगला वळवलाय बॉल, थोडासा बाहेरून वळवण्याचा प्रयत्न राहिला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. एक बॉल अगदी महत्त्वाचा असणार आहे. पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर, त्यानंतर बॉलला टर्न. निखिल बॉलला वळण देण्याचा प्रयत्न करत होते परंतु डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 2 लगातारचे षटकार त्याच्यानंतर पवन केने यांचं कमबॅक पाहायला मिळालं. निखिल 51 पोहोचलेले आहेत. अमरदादा परुळीकर यांच्या ताई पॅकर या टीमसाठी तर दुसऱ्या बाजूला रिग्नेश पाटील स्वागत बिझनेस पार्क. ओहो आणखीन एक बॉल लोअर फुल टॉस परंतु त्याला योग्य दिशा नाही मिळाली आहे. तिकडे थोडीशी मिक्सफील्ड झाली आहे. एक धाव त्या ठिकाणी, दुसरी धाव देखील मिळणार आहे आणि स्ट्राईकवर पुन्हा एकदा निखिल. तिथे एक धाव होती, असं वाटत होतं की निखिल ऑफ स्ट्राईक जाईल परंतु त्याला परत एक वेळा स्ट्रायकिंग एंडला आणलं. ही सगळ्यात मोठी चूक आहे. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. दोन्ही बायांच्या मधून बॉल निघालाय. इंडिया गेट आणि अखेर या 2 धावा कंप्लीट. निखिल यावेळेला स्ट्रोक खेळतात खरे परंतु ते टायमिंग नाही पाहायला मिळालं. बॉल थर्डमॅनच्या दिशेने वळलाय, काही फरक पडत नाही, रिझल्ट तोच आहे. बॉल सीमा रेषा पार. 4 चौकार. निखिल जाधव, निखिल जाधव, निखिल जाधव. जागा मिळाली आणि त्यानंतर जागा दाखवली आहे. हे घडतं ज्यावेळेला जिथे एक सिंगल होती तिथे तुम्ही 2 धावा दिल्या आणि त्याच्यानंतर हा चौकार. थर्ड मॅनला वळण घेणारा बॉल. 4 धावा तिथे मिळाल्यात. निखिल जाधव थांबणार नाहीये, वादळ निर्माण केलंय धावांचं आहे आणि क्षेत्ररक्षण सजवले जातात तरी देखील बॉलर तयार आहे आणि शेवटी पंचाचा निर्णय. डेड बॉल. 88 धावा झाल्यात. 88. वाह, यावेळेला बॉल चांगल्या टप्प्यावरून वळवलेला आहे, यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. षटकाचा शेवट चांगला झालाय. याही ओव्हरमध्ये 18 आल्यात खऱ्या परंतु 5 ओव्हरचा खेळ संपतोय आणि टीमची धावसंख्या इकडे पाहायला मिळते 88 धावा धावफलकावर. निखिल जाधव. सुलतान हेच सांगतोय की लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न या अगोदर व्हायला पाहिजे होता. जास्त वेगाने तुम्ही बॉल टाकाल तर निखिल तेवढ्याच वेगाने तुम्हाला मारेल. थोडासा बॉलला फ्लाईट देणे गरजेचं आहे. असं नाही की फक्त वेगानेच टाकून तुम्ही वाचू शकता. आणखीन एक मोठी स्पर्धा आहे, त्या आर.के. फ्रीड प्रेझेंट्स भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी. याही स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला बिलाल शेख आणि शुभम नाईक यांच्या माध्यमातून 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्ट रोजी ही क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाणार आहे आणि या स्पर्धेमध्ये 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक आणि त्याचबरोबर सेकंड प्राइज असणार आहे 50,000 रुपये. 3 फॉर्मॅट आहेत या स्पर्धेमध्ये. त्याच्यामध्ये आपण पाहतोय एक 2 ग्रामीण टीम, 1 संघ त्याच्यामधून तुम्ही बनवू शकता. तालुका वाईजच्या 4 टीम आहेत आणि त्यातल्या त्यात 8 टीम ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये. असे टोटल 16 टीम या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. 2 दिवस स्पर्धा चालेल. 1 आणि 2 ऑगस्टला 70 स्पोर्ट्सवर दिसेल. सुलतान आणि दिनू यांच्या SD ट्रॉफी नंतर आणखीन एक मोठी पार्टनरशिप क्रिकेटच्या जगतामध्ये आता बिलाल आणि शुभम नाईक यांची तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून रबर क्रिकेटचा कार्निवल परत एक वेळा तुमच्या भेटीला मी घेऊन येतोय. कार्निवल म्हटल्यानंतर या स्पर्धेमध्ये ग्रामीण क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. 2 आयकॉन खेळाडूंसह 16 टीम आणि 16 टीम असतील ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये. 4 लाख प्रथम पारितोषिक, 2 लाख रनरअप आणि ज्या वेळेला कार्निवल येतो त्यावेळेला चेंज द गेम वडवली हा संघ खतरनाक खेळतो. त्याचबरोबर दारावेचा संघ देखील खतरनाक खेळतो. वेगवान बॉल, त्याच्यावर तेवढ्याच वेगवान फटका खेळला गेलाय. प्रशांत घरात लय मध्ये येताना पाहायला मिळत आहेत. बॉल खराब नव्हता परंतु फटका लाजबाब होता. चांगला फटका मारलाय. कोलवर टप्प्याचा बॉल त्याला चौकारात पाठवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. ओ खेचलाय बॉल, खेचून मारला आणि याही बॉलला सीमारेषा दाखवलेली आहे. निखिल तर निखिल, प्रशांत सुद्धा तुटून पडलेले आहेत सध्या गोलंदाजांवर. षटकार.
खराब लाईन, शॉर्ट बॉल तुम्ही टाकू शकत नाही या खेळपट्टीवर, कारण मगाशी आपण पाहिलं मयूर वाघमारेने खूप चांगले व्हेरिएशन्स दाखवले, परंतु इथे जर तुम्ही शॉर्ट बॉल टाकाल तर तो बॉल बॅटवर येतोय, कारण सध्या कोरडी खेळपट्टी आहे. इथे तुम्हाला तो फायदा मिळणार नाही जो अक्षय थेटेने मागच्या मॅच मध्ये उचलला, आणि इथे बरोबर बॅटवर बॉल येईल. 6 धावा येत आहेत. याही वेळेला चांगला फटका खेळतायत, कव्हर्सला मारलाय, दिशा बदलली जाते, रिझल्ट बदलला जात नाहीये. आणि आणखीन एक चांगला फटका ज्यावर धावसंख्या 100च्या पार जाताना पाहायला मिळते. 102 झालेले आहेत. ताई पॅकर, प्रभादेवी पालघर. परत शॉर्ट बॉल, हा देखील अवे फ्रॉम द बॉडी, स्वीपर कव्हरला दिशा दिली, आणखीन 4 धावा वसूल केल्यात. जेवढे शॉर्ट बॉल तुम्ही टाकाल या खेळपट्टीवर तेवढा बॅटरला फायदा मिळेल, आणि ते इथे दिसतंय. आता मात्र पार्टी जॉईन केली आहे प्रशांत घरतने. अवे फ्रॉम द बॉडी, बॅट फक्त फेकली त्या बॉलवर, आणि स्वीपर कव्हरला फोडणारा आणखीन एक दमदार चौकार बॅटमधून आलाय प्रशांत घरतच्या. चांगली बॅटिंग मागील षटकात धुमाकूळ निखिलने घातला, आणि आता जर पाहिलं तर प्रशांत यांची बॅट बोलायला लागली आहे. काय जबरदस्त, 13 बॉलमध्ये 37 तर त्यांनी सुद्धा केल्यात. निखिल 18 चेंडूमध्ये 57 आहेत, आणि जवळपास 100 धावांची पार्टनरशिप आता होऊ लागलेली आहे. तिथपर्यंत पोहोचलेले 97ची पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये आतापर्यंत झाली आहे. प्रशांत घरत, निखिल जाधव. आणखीन एक, यस, 100ची पार्टनरशिप सुद्धा झाली आहे. काय मारलाय, लांब 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 षटकार. खतरनाक बॅटिंग, अनस्टॉपेबल सध्या तरी पाहायला मिळत आहे. एका बाजूला निखिल जाधव आणि आता प्रशांत घरतने पूर्णपणे मोर्चा सांभाळलाय. हा देखील लेंथ बॉल होता, लवकर पिक केला आणि बॉलला टिक केलं. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सर्वात दूरवरचा षटकार इथे प्रशांतच्या पॅट मधून. जरी नावात शांत आहे प्रशांत, परंतु तो बॅटिंग मध्ये आक्रमक आहे, आणि त्याची आक्रमक खेळी सध्या या मॅच मध्ये पाहायला मिळते. अर्नाळ्याचा प्रशांत दमदार बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या पुढे नेली, आणि धावा झाल्यात आता 108. 108. काय जबरदस्त पार्टनरशिप देखील पाहायला मिळाली या दोघांमध्ये. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे, थोडासा जास्त बाहेर ठेवलाय. मागील ओव्हरमध्ये मयूर यांच्या जास्त रन आल्या नव्हत्या, परंतु आता या ओव्हरमध्ये रन थोड्याशा जास्त आलेल्या आहेत, मागडे राहिलेत. 21 धावा आतापर्यंत या षटकात आलेल्या आहेत, आणि हा तर क्रिकेटचा खेळ आहे. जम बसला या दोन्ही बॅटरचा, आणि आता प्रशांत घरत यांच्याही अर्धशतकाचे वेध लागलेले आहेत. काय बॅटिंग करतायत. 6वं षटक मार्गस्थ आहे. आता चर्चा हीच आहे की या डावामध्ये रन किती बनल्या जाणार. दुसऱ्याही डावात पाठलाग करण्याची क्षमता आहे, कारण टीम ती सुद्धा मोठीच आहे. खेचून मारलाय. अशा प्रकारचा स्ट्रोक मारणं सोपं नसतं, परंतु प्रशांत घरत यांना अशक्य असं काहीच नसतं. पुन्हा 6, पुन्हा षटकार. 115 धावा झाल्यात, आणि प्रशांत घरत आता 49 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 49 नॉट आउट सध्या पाहायला मिळतं. शॉर्ट बॉल बॅकफुटला गेला, खेचला बॉलला. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल होता, आणि त्याला मिड विकेटला मारणं एवढं सोपं काम नाहीये, परंतु ते लीलया करून दाखवतोय प्रशांत घरत. आणि तो देखील आता 49 धावांची खेळी करून गेला ताई पॅकरसाठी. आता 1 धाव दूर आहे अर्धशतकापासून, आणि दुसरं अर्धशतक एकाच डावामध्ये होऊ शकतं. खूप चांगली कामगिरी. 8,500 प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले आहेत. 1,00,000 प्रेक्षकांचा आजच्या दिवसातील पल्ला केव्हाच ओलांडला गेलेला आहे, कारण चांगलं क्रिकेट ज्या ठिकाणी आहे तिकडे प्रेक्षक येणारच. मैदानात सुद्धा मोठी गर्दी आज होताना पाहायला मिळते, आणि यूट्यूबला 70 स्पोर्ट्सवर देखील गर्दी होते. मॅच चांगली चालली आहे. रबर बॉल क्रिकेट काय असतं, त्याच्या मॅचेस काय असतात, आणि महाराष्ट्रभरातील धुरंधर एका मैदानावर आल्यानंतर कशा प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतं, ते सगळं आज आपण या ठिकाणी पाहतोय. क्रिकेटचा खेळ आहे, आणि सगळे धुरंधर आज मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत घरत अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे, तर निखिल 57वर बॅटिंग करतायत. टीमची धावसंख्या 115 झाली आहे. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका हवेत आहे, पाहूया. यस, टाळ्या वाजतील, कारण आता अर्धशतक प्रशांत घरत यांनी देखील कंप्लीट केलेला आहे. अर्नाळ्याचा हा फलंदाज याही मैदानात तुटून पडलाय. निखिलच्या पाठोपाठ ताई पॅकरसाठी अर्धशतक कंप्लीट करतात प्रशांत घरत. आणि योगायोग दोघांचा स्ट्राईक रेट तेवढाच आहे, 343.75. 7 षटकार 3 चौकार या बॅटिंग मध्ये मारलेले आहेत प्रशांत घरतने, आणि 16 बॉल मध्ये 55 धावांची खेळी त्याने साकारली आहे. सगळ्यात महागडे षटक मयूर वाघमारेचं या ओव्हर मध्ये त्याने 33 धावा खर्च केल्या, 33. आणि हा शेवटचा बॉल जो होता टायमिंगच्या जोरावर बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
काय फटका होता आणि काय टेलिकास्ट आहे पहा, त्या बॉलवर जे 10x दिले ना ते देखील टिपलं जाते 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. अप्रतिम टेलिकास्ट, चांगलं कॅमेरावर, कॅमेरामॅनचं कौतुक होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर कौतुक व्हायला पाहिजे प्रशांतच्या या फटक्याचं. अप्रतिम टायमिंग, फक्त टायमिंगच्या जोरावर बॅटचा चेहरा दाखवला, 6 धावा वसूल केल्यात. ओव्हर संपले 6वी, 6 ओव्हरचा खेळ संपला, धावा झाल्यात 121, 121. 121 धावा 6 ओव्हरमध्ये, म्हणजे ही सरासरी जर पाहिलं तर 20च्या पुढे आहे. हे पहिला डाव आहे, काय मारलाय. पुन्हा पुन्हा पाहावं असं चित्र इकडे पाहायला मिळालं. कॉन्फिडन्स वाढल्यानंतर काय होतं या दोन्ही बॅटरने इकडे दाखवून दिलंय. परंतु हा पहिला डाव आहे, दुसरा डाव बाकी आहे. या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता मात्र ठेवतात फिल्डिंग करणारी टीम रिग्नेश 11 सुद्धा. परंतु सध्या चर्चा अमरदादा परुडेकर यांची आहे, कारण चांगली कामगिरी ताई पॅकर्स करते. आमचे हे सगळे पुरस्कर्ते, त्यांचंही कौतुक करावं लागेल. या खेळाडूंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील त्यांना संधी देतात आणि हे खेळाडू देखील आपले आवडते पुरस्कर्ते असतात, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत आहेत. त्याच्यामुळे त्यांचंही कौतुक. ताई पॅकर्स सध्या आपण पाहतोय 121, एक शेवटची ओव्हर बाकी आणि त्याच्यासाठी पवन केने यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. निखिल जाधव इन ॲक्शनमध्ये, सदाबहार बॅटिंग. निखिलची नजाकत एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला प्रशांत घरत यांची ताबडतोड अंदाजातील बॅटिंग आणि या दोघांनी मिळून रन कशा बनवल्या, झटपट फटाफट. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न केलाय खरा, तिकडे फिल्डर येत आहेत, 1 रन मिळते. दुसरीचा कॉल दिलाय अतिशय जलद गतीने, या 2 धावा कंप्लीट. 1-2-3 ला 1 अशी सध्या परिस्थिती आहे ताई पॅकरची. ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली आहे, पवन शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय आणि सगळ्यात मोठं लक्षात समोर असेल स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 भिवंडीच्या, कारण 123 धावा झाल्यात आणि 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 130 ते 140च्या दरम्यानचं टार्गेट पाहिजे. उसळी होती, बॅटच्या टोकाला बॉल लागलाय, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पवन मात्र कुठेतरी थोडासा ब्रेक देण्यामध्ये किंवा थोडंसं लगाम घालण्यामध्ये यशस्वी राहिलेत. मोठा फटका नाही आलाय. पवन केने दुसऱ्या बाजूला 124 धावा, एकंदरीत धावसंख्या, एक मोठी पार्टनरशिप देखील पाहायला मिळाली. फटका खेळलाय, तिकडे आहेत फिल्डर, परंतु बॉल सीमारेषा पलीकडे जातोय. आणखीन एक चौकार प्रशांत यांच्या बॅटमधून. आणखीन एक दमदार पुल शॉट, हलकीशी जागा मिळाली, शॉर्ट बॉलचा वापर क्रीजच्या आतमध्ये गेला, तिथून बॉलला फिरवलंय, बरोबर स्क्वेअर लेग रिजन मध्ये तो चौकार वसूल केलाय आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर जाऊन पोहोचली 128, 128. चांगला खेळ सध्या दोन्ही फलंदाज करताना पाहायला मिळतात. 5 रनवर पहिली विकेट गमावली, 123 धावांची भागीदारी केली आहे. 60 वर खेळतोय निखिल, 59 वर आहे प्रशांत घरत. दोघांनीच या धावा जोडल्यात. 123 धावांची भागीदारी फक्त 36 बॉल मध्ये. ओहो, याही वेळेला लांब 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 रिक्षात बसून डोंबिवलीला गेला की काय, षटकार. आणखीन एक धमाका, चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळतंय. खतरनाक बॅटिंग, मागचा पाय वाकवला आणि त्यानंतर स्लॉक करत असताना फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या बॉलला भव्य षटकार प्रशांतच्या बॅट मधून. आपण म्हणतच होतो की 140च्या आसपास टार्गेट इथे दिसेल आणि तसं आता सुरू झालंय आणि तशी खेळी देखील या दोघांनी केली आहे. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 134, 134. निखिलने केलेली सुरुवात आणि त्याच्यानंतर प्रशांत घरत या नावाची सुनामी आली आहे आणि ताबडतोड अंदाजामध्ये या ठिकाणी बॅटिंग त्यांची होताना पाहायला मिळते. आता प्रशांतने निखिलला ओव्हरटेक केलंय, जबरदस्त कामगिरी. 18 बॉल 65, 134 वरी धावसंख्या आहे. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु टायमिंग तेवढं पाहायला मिळालेलं नाहीये. एकदा मिळेल, दुसरीचा कॉल दिला होता, निखिलने थांबवलंय आणि धावसंख्या आता पाहायला मिळते ती म्हणजे 135 धावा फलकावर. 135 धावा धावफलकावर. 7वं षटक मार्गस्थ आहे. संधी आहे दुसऱ्याही डावात रन करण्याची, कारण या मैदानात रन होतात आणि मोठ्या प्रमाणावर होतात. ओहो, एका हातानेच फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. आता दोघेही कमी नाहीयेत. निखिल म्हणतात तुझे 66 तर माझे सुद्धा 66च. दोघांनी 66 केले आणि या धावसंख्येला पुढे पाठवताना पाहायला मिळालेत. एकंदरीत टीमची धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे ती 141 झालेल्या आहेत. म्हणजे 136 धावांची पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळाली. जोरदार टाळ्या. बॅटिंग आवडली असेल तर व्हायला पाहिजेत. काय जबरदस्त खेळ केला या दोघांनी सुद्धा.
आणि परंतु हा पहिला डाव होता, दुसऱ्या डावात सुद्धा मॅच रंगणार आहे आणि दोघांच्याही ही पार्टनरशिप लक्षात राहील. निखिलची एक खासियत आहे, पायात काहीच नव्हतं, अणवानी केलेली ही बॅटिंग जी त्यांना सवय देखील आहे ते पाहायला मिळालं. 66 धावा त्यांनी केल्या आणि 66 धावा प्रशांत घरत यांनीही केल्या. दोघांचेही कौतुक. परंतु दुसऱ्या डावात सुद्धा रथी महारथी मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत आणि या डावामध्ये देखील काय होतं आपला पाहायचंय. यस, निखिल जाधव 21 चेंडूमध्ये 66, एजाज कुरेशी 4 धावांवर बाद झाले. त्यानंतर प्रशांत घरत 19 बॉलमध्ये 66 धावांची खेळी त्यांनी केली. 141 झाल्या 7 ओव्हरमध्ये. विकेट फक्त एक गमावली. सुलतान खान एक षटक टाकलं, 15 धावा, एक महत्त्वपूर्ण विकेट त्यांनीच घेतली होती. करण पाटील 1 ओव्हर 25, अमय लाड 1 ओव्हर 22, मयूर वाघमारे 2 ओव्हर 40 आणि पवन केने 2 ओव्हर 38 धावा. याच्या जोरावर 141 बनल्यात, 142 करायच्या आहेत. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. दुसऱ्या डावात काय घडणार हे ऐकण्यासाठी कुणाल दाते सरांबरोबर असतील, ज्यांच्या आवाजाशिवाय भिवंडीचं क्रिकेट अधुरं आहे. या सिद्दीक बाबे सर, कुणाल दाते सरांबरोबर. बरसात तो नहीं हो रही, लेकिन रनों की बरसात आपने देखी किस तरह से दोनों बल्लेबाज टूट पड़े थे. ये पूरे इनिंग्स का हाइलाइट्स दिखाया जा रहा है. दोस्तों हम देख रहे हैं 70-70 प्रेजेंट मानसून सुपर सीरीज का ये दूसरा मैच. एक 142 का लक्ष्य रखा है. खास तौर से इस इनिंग में जो पुल शॉट खेले प्रशांत घरत ने, वो काबिले दीद थे. हालांकि बादल अभी भी छाए हुए हैं, लेकिन बरसात नहीं हो रही. कमाल की बल्लेबाजी. ये देखिए किस तरह से सामने गेंद को उछाला था निखिल जाधव ने. ये बेहतरीन शॉट, हेलीकॉप्टर सीधा लैंड होता हुआ लॉन्ग ऑन के ऊपर 6 रन, मेगा 6. ये जंपिंग पंच किया था उन्होंने कवर बाउंड्री के बाहर. ये स्लॉक किया था गेंद को दूर गगन की छाव में. ये कमाल का कट शॉट. गेंद घूमी थी बैकवर्ड पॉइंट के खिलाड़ी के बगल से. 4 रन. ब्यूटीफुल ब्यूटीफुल जाजिबुल नजर कवर ड्राइव. ये खींच के मारा था गेंद को वाइडिश मिड विकेट पर. 6 रन. रन बने नहीं बल्कि बहे. मयूर वाघमारे पहले ओवर में अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन दूसरे ओवर में मयूर वाघमारे काफी महंगे रहे. क्या ऑफ स्टंप के बाहर से उन्होंने पुल लगाए हैं. हल्की सी शॉर्ट गेंद थी. पवन केने भी थोड़ा चिंतित नजर आए. फिर बैकफुट पे जाके पुल, गैप में 4 रन. ये भिंगड़ी था जो मिड विकेट बाउंड्री के ऊपर गया था. 6 रन. कोई भी गेंदबाज बचा नहीं. एक हाथ से सिक्सर जरा वहां पर. 141 बने, 142 का
लक्ष्य रखा है। स्वागत बिजनेस पार्क रिग्नेश 11। देखिए, कोई भी सीरीज में एक मैच ऐसा रहता है जो हाई स्कोरिंग रहता है, लेकिन वो कट टू कट जाता है, और जब इस तरह के मैचेस कट टू कट जाते हैं तो फिर रोंगटे खड़े हो जाते हैं। सो 2 अर्धशतक पहिल्या डावामध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलेत आणि सगळ्यात मोठी भागीदारी देखील रस्ताना पाहायला मिळालेली आहे। दोन्ही फलंदाज निखिल असेल आणि निखिलच्या बरोबरीने मग प्रशांत घरत नावाचं वादळ आलं। दोघांनी वादळी खेळी केली आणि मग एक टार्गेट सेट झालं आणि ते लक्ष्य 142 142 धावा करायच्या त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी। सलामीची जोडी मैदानामध्ये जाईल भावेश पवार आणि त्याच्या बरोबरीने खेळण्यासाठी ऋतिक पाटील। भावेश पवार तो आलाय, पाऊस कधी येईल हा प्रश्न आहे। यस, इम्पॅक्ट प्लेअरचा इशारा आलेला आहे। आर्यन भोईर इम्पॅक्ट आलाय आणि बॅटर निखिल जाधव सबस्टिट्यूट आउट, म्हणजे तो बाहेर आणि त्याच्या जागेवर आर्यन इन इम्पॅक्ट सब वापर इथे करण्यात आलाय। दोन्ही फलंदाज तयार आहेत या मॅच मध्ये। 142 लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। भावेश पवार आणि ऋतिक पाटील, एक वडवलीला बिलॉंग करतो तर दुसरा खेळाडू गोरसई या गावाला बिलॉंग करतो, परंतु समोर आर्यन भोईर देखील खेळताना दिसेल। अयूब या टीम मध्ये, त्याचबरोबर वरोर एक्सप्रेस या टीमचा घटक आहे। ताईप पॅकर्सचा जर आपण विचार केला तर प्रज्योत अंबिरे, आणि पहिले षटक टाकण्याची जबाबदारी वरोर एक्सप्रेसच्या खांद्यावर असेल प्रज्योत अंबिरेच्या। परत एक वेळा आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे। 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज ला आजपासून सुरुवात झाली आहे। प्रेक्षकांच्या माहितीसाठी 8 टीम या स्पर्धेमध्ये आहेत। ऑक्शन झालेलं होतं या स्पर्धेमध्ये। या खेळाडूंचं आणि लिलाव प्रक्रियेमध्ये हे जे सगळे खेळाडू निवडले गेलेत, भारतातले सगळे दिग्गज खेळाडू 8 टीम मध्ये गेलेले आहेत आणि ऑक्शन नुसार या सगळ्या खेळाडूंना त्या संघ मालकांनी घेतलंय आणि त्याच्यानंतर ही क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटीला येते। भविष्यात कार्निवल आहे, ब्लास्ट आहे, अशा अनेक स्पर्धा 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। बिलाल शुभमची एक स्पर्धा येते, त्याचबरोबर दिनू कांबळे आणि सुलतान खानची देखील स्पर्धा आहे। संदीप नाईक प्रतिष्ठान यांची देखील एक मोठी स्पर्धा आहे। अशा अनेक स्पर्धा तुम्हाला 70-70 स्पोर्ट्स वर पाहायला मिळणार आहेत। या ओव्हर नंतर त्याची चर्चा तर आपण करू, परंतु सध्या प्रज्योत अंबिरे पहिले षटक टाकण्याची तयारीमध्ये। पहिला बॉल या मॅच मध्ये 142 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। 142 42 बॉल 142 धावा। पहिलाच बॉल वरोर एक्सप्रेसचा बॅटला चाटून गेलाय। पहिल्याच बॉलवर गोल्डन डक चा शिकार ठरत असताना मोठी विकेट, फलंदाज आउट होतोय ऋतिक पाटील। क्या कमाल की गेंद थी प्रज्योत अंबिरे की। लगता है कि 70-70 टेस्ट चैंपियनशिप के बाद वो गेंदबाजी कर रहे हैं और वहीं से शुरुआत की है। आगे रखी हुई गेंद थी, दूर से खेला था, बल्ले का बाहरी किनारा, 0 पे आउट हुए, बड़ा विकेट। याच गोष्टीचा मी मगाशी उल्लेख करत होतो की तुम्हाला शॉर्ट बॉल टाकायचे नाहीये त्या खेळपट्टीवर, थोडंसं पुढे टाकावं लागेल आणि तीच तर सगळ्यात मोठी चूक मयूर वाघमारेने केली। ही चूक इथे करताना दिसत नाहीये प्रज्योत अंबिरे, कारण त्याला माहिती आहे कोरडी खेळपट्टी आहे, बॉल थोडासा पुढे टाकाल, ड्रायव्हिंग लेंथवर टाकाल तर चुका होतील, कारण तुमच्याकडे धावांची इन्व्हेस्टमेंट जास्त आहे, धावा भरपूर आहेत 142, त्याच्यामुळे या लेंथवर तुम्ही बॉल टाकू शकता। आणि इथे जर थोड्या चुका झाल्या बॅटर कडून तर मात्र पूर्णपणे बॅकफुटला जाईल संघ रिग्नेश 11 म्हणजेच स्वागत बिजनेस पार्क। बहुत अच्छा एनालाइज किया कुणाल सर ने, क्योंकि आपके पास टोटल अच्छा है तो आप वो गेंदे कर सकते हैं जिस पे रिस्क हो। 1-2 शॉट भी लगेंगे लेकिन बल्लेबाज गलती भी करेगा। विनीत माळी लोकल बॉय या मैदानाचा राजा, पहिलाच बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, हीच तर खासियत आहे। विनीत माळी आला, पहिला बॉल सीमा पार, षटकार। चाबुक करारा जवाब दिया है प्रज्योत अंबिरे को। आइए देखते हैं किस तरह से उस शॉट को खेला है। हल्की सी पीछे रखी हुई गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर से
खींच के मारा, फुल पॉवरफुल वंडरफुल 6 रन. हेलिकॉप्टर आता मात्र हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 15 बजाव 6. बॅटर विनीत माळीच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा धमाका सिक्सर. इलाका हमारा, धमाका हमारा. अलग ही इरादे से आए हैं, तीखे तेवर. ये देखिए क्या गजब का हेलीकॉप्टर. बॅक टू बॅक सिक्सेस. पहिला बॉल जो षटकार मारला तो ऑफ ब्रेक होता, खेचला मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये. दुसरा बॉल फुलर लेन होता, यॉर्करचा प्रयत्न, त्याला खोदून काढलाय. 6 धावा. हा पहिला सिक्सर पा ऑफ ब्रेक बॉल होता, बरोबर उडवला स्क्वेअर लेगला. आणि दुसरा सिक्सर होता हेलिकॉप्टर जो समोर मारलाय. खूप चांगलं कॅमेरा वर्क आणि तेवढंच चांगलं टेक्निकल वर्क सागर कडून. आणखीन एक हेलिकॉप्टर आता एक्स्ट्रा कव्हरला टाळ्यांचा कडकडाट करणारा षटकार. क्या कमाल का शुरुआत की यहाँ पर विनीत माले ने. लोकल बॉय. ये देखिए गेंद को, बल्ले को गेंद पे दूर से फेंका था. हेलीकॉप्टर स्ट्रोक एक्स्ट्रा कवर के ऊपर 6 रन. 3 गेंदों में 3 सिक्सर आने के बाद दबाव अब शिफ्ट हो चुका है प्रज्योत अंबिरे पर. खतरनाक बॅटिंग इथे पाहायला मिळते. विड मिळाली, जागा मिळाली आणि त्यानंतर थेट बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा. 2 हेलिकॉप्टर मारलेत आतापर्यंत या मान्सून सुपर सिरीज मध्ये. बॅटिंग करत असताना विनीत माळी बॅक टू बॅक 3 षटकारांची आतिषबाजी. सलग 3 बॉलवर 3 षटकार. पहिल्या बॉलला विकेट, त्याच्यानंतर 3 सिक्सेस. टीमची धावसंख्या 18. चौथा येईल का? दबाव आलाय लगेचच ताई पॅकर्सवर. अमर भाऊ परुळेकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला रिग्नेश पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. भावेश आणि त्याचबरोबर विनीत माळी हे दोन्ही महत्वाचे खेळाडू आहेत. सर एक बात तो है कि स्वागत बिजनेस पार्क रिग्नेश 11, रिग्नेश पाटिल भी हमारे बीच में है भाइयों. और लेकिन यह स्वागत प्रज्योत अंबिरे का अच्छा किया है. जसं टीमचं नाव आहे तसा खेळ आहे. स्वागत बिझनेस पार्क, वेलकम टू भिवंडी असं सांगितलंय. इथे बॅटिंग करत असताना विनीत माळीने 3 षटकार मारले. चौथा येईल का? बॅकफुटला जात असताना पंच केलाय. 1 धाव तरी ते नक्की मिळेल. सिंगल ने स्ट्राइक रोटेशन. टीमची धावसंख्या 19, लॉस ऑफ 1 विकेट. रिप्ले में हम देखेंगे रूम जरूर था लेकिन उछाल को कौन नहीं कर पाए थे. विनीत माली पंच करना चाहते थे. देखिए उछाल को कौन नहीं कर पाए थे और दूर से खेला था. पंकज पाटील पालन यस्टरना बरोबर चिटकून आहे. शॉट थर्ड, शॉट फाईन. भावेश पवार साठी बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट. ओ फिरवलाय बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. डॉट बॉलने हे षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा झाल्यात. 1 फलंदाज बाद. पहिल्या डावामध्ये धावा होत्या. पहिला ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 15 धावा, 1 फलंदाज बाद. म्हणजेच काय 4 धावा पुढे आहे सध्या तरी स्वागत बिझनेस पार्क. बिल्कुल इनिंग की शुरुआत में 20.28 का रिक्वायर्ड रन रेट का अच्छा रिप्लाई यहाँ पे दिया है. ये देखिए भावेश पवार के लिए तेज ऑफ कटर थी जो वो समझ नहीं पाए. ये विनीत माली का जलवा देखिए. पहली गेंद खींच के मारा हुआ शॉट था, चाबुक 6 रन. उसके बाद उन्होंने हेलीकॉप्टर शॉट खेला बिल्कुल सामने. धोनी के अंदाज में, कलाइयों में ताकत, गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग. उसके बाद इस शॉट को देखिए, मानो बल्ले पे लगने के बाद गेंद आंखों से ओझल हो गई. फिर हेलीकॉप्टर. अच्छा ओवर रहा था, अच्छी नोकझोंक. बने रहिए हमारे साथ और देखते रहिएगा मानसून सुपर सीरीज. इम्पॅक्ट प्लेयर आर्यन भोईर फ्रॉम हायवे दिवा गोलंदाजीसाठी सज्ज. आणि याही हंगामामध्ये आर्यनने खूप चांगली कामगिरी केली आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली छाप सोडतोय. चर्चा आहे आर्यन भोईरच्या गोलंदाजीची, परंतु समोर देखील तेवढाच ताकदीचा प्लेयर आहे. हे बॅटल चांगलं रंगेल. हायवे दिवा वर्सेस मानकोली. विनीत माळी वर्सेस आर्यन भोईर. चांगलं बॅटल. यंगस्टर वर्सेस यंगस्टर. दोन्ही समान वयाचे ऑलमोस्ट खेळाडू आहेत, परंतु क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नसते. एज इज अ जस्ट अ नंबर असं म्हणतात ना. परंतु आता पाहायचंय
कुठला प्लेअर कुठल्या प्लेअरवर हावी ठरतोय. आर्यन भोईर पहिला बॉल घेऊन विनीतसाठी. पहिलाच बॉल हवेत आहे, पॉइंटला फिल्डर, झेल खाली, विकेट आली आहे आणि आर्यन भोईरचा चलवा होम ग्राउंडवर विनीतची विकेट मात्र मिळवली आहे आर्यन भोईरने. देखिए मेरा अपना मानना है कुणाल सर के जानबूझकर गेंद को बाहर रखा था और वहीं से दूर से खेले थे वहां पर विनीत माली, फिर हेलीकॉप्टर लगाना चाहते थे. देखिए बहुत दूर से खेले थे और यही कारण था कि गेंद टो पे लगी और ये सॉफ्ट डिसमिसल. आर्यन भोईर ने विनीत माली को चलता कर दिया. अभी कुणाल सर ने एज फैक्टर का बताया, वाकई में अच्छा नॉलेज है, वरना रोनाल्डो और मेसी इतने आगे नहीं रहते वर्ल्ड कप में. एक 41 साल और एक 39 साल, वो भी फुटबॉल. भावेश नाईक न्यू बॅटर. आता फलंदाजीसाठी रिग्नेश 11 स्वागत बिझनेस पार्क कडून. आणि ह्या टीमकडे बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे. या टीमकडे भावेश आहे, विनायक भोईर आहे, पवन केने आहे, बॅटिंग करू शकतात. इम्पॅक्ट प्लेअरच्या यादीमध्ये सुहास आहे, सनी पाटील आहे, योगेश पालेकर आहे, प्रितेश पाटील आहे. त्याच्यामुळे बॅटिंग लाईन मध्ये खोली आहे. भावेश नाईक पहिलाच बॉल पायावर लागला, अपील आणि स्ट्रॉंग अपील, बॅक टू बॅक दुसरी विकेट. लगातार 2 बॉलवर 2 फलंदाज बाद आहेत आणि आता ऑन हॅट्रिक असणार आहे आर्यन भोईर. हायवे दिवा एक्सप्रेस. मानसून क्रिकेट में हैट्रिक करना इतना आसान नहीं रहता है. भावेश नाइक, यहाँ मैं आर्यन भोईर की सोच को सलाम करता हूँ. उन्होंने नए बैट्समैन के फुटवर्क को चेक करना चाहा, आगे रखी हुई गेंद थी और ये देखिए थोड़ा सा फ्रंट लेग को अलग किया लेकिन गेंद निशाने पे. प्लम एलबीडब्ल्यू. हर चीज हो रही है, जो नहीं हो रही है वो बरसात नहीं हो रही है, लेकिन फर्क नहीं पड़ता है कुणाल सर. सब आ गए, सब खिलाड़ी आ गए, दर्शक आ गए. किस कदर तंग है हालात नहीं देखेगा, जिसको आना हो वो बरसात नहीं देखेगा. वाह, चांगला निर्णय अंपायरचा. बॅक टू बॅक 2 विकेट ऑन हॅट्रिक. हॅट्रिकची संधी आणि आता पवन केने, भावेश पवार सध्या मैदानामध्ये आहे. दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत परंतु सध्या संघ अडचणीमध्ये आहे. त्याचं कारण 142 धावा करायचे आहेत आणि आर्यन भोईरने तो जलवा दाखवला बॉलिंग मध्ये. वडिलांकडून घरातूनच मिळालेलं बालकडू आणि त्याच्यानंतर क्रिकेटचा थक्क करणारा प्रवास म्हणजेच आर्यन भोईर फ्रॉम हायवे दिवा. आणि तशीच गोलंदाजी सध्या होते. हॅट्रिक बॉल, लेग कटर, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. पवनच्या विरुद्ध पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा, या ओव्हरमध्ये शांतता. आई थिंक दिस इज द क्वालिटी बॉलिंग फ्रॉम आर्यन भोईर, क्योंकि उससे पता है कि पवन अगर पहली गेंद भी उनको लूज मिली तो बड़ा शॉट खेलते हैं. उनको उन्होंने जानबूझकर चेंज ऑफ पेस किया था. चौथा बॉल, शॉर्ट बॉल आणि त्यानंतर चाबुक, षटकार. 6 धावा मिळतील पवन केनेच्या बॅटमधून. पहिला सिक्सर. कितने जल्दी अपने आप को पोजीशन किया है. बहुत ही कड़क और बेधड़क शॉट. केडीके बहुत जल्दी पोजीशन किया था पवन केने ने. आर्यन ने जैसी गेंद हाथ से छूटी, ऑफ स्टंप के बाहर से उन्होंने खींच के मारा हुआ पुल. 6 रन. ऑफ ब्रेक बॉल होता, त्याला बरोबर ओळखला. 6 धावा. यॉर्कर, याच्यासाठी तर हा खेळाडू जाणला जातो. व्हेरिएशन माहिती होतं, मागचा बॉल ऑफ ब्रेक होता, लवकर ओळखला, त्याच्यामुळे यॉर्करवर आला आणि बरोबर खांद्याचा वापर करत असताना परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्कर ने हा डॉट बॉल. नाराज लग रहे थे पिछले शॉट से आर्यन भोईर. खोलवा टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह केला समोरच्या बाजूला, ऑन ड्राईव्ह डीप मध्ये. लॉंग ऑन आहे. अयूब बॉलला थांबवेल तोपर्यंत एक सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीने षटकाची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 13 ची सरासरी, 26 धावा झाल्यात. टीम स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11च्या खात्यात 26, लॉस ऑफ 3 विकेट. धनाजी माज भी हमसे जुड़ चुके हैं, आपका भी स्वागत. मीरा भाईंदर, चैंपियन ट्रॉफी 15 अगस्त
और 16 अगस्त को देखना ना भूलिए। रॉयल वॉरियर प्रेजेंट 16 टीमें हैं, 2 लाख 1 लाख प्राइज, और ये टूर्नामेंट मोरवा ग्राउंड भाईंदर वेस्ट में रहेगा 70-70 स्पोर्ट्स पे। मानसून ब्लास्ट 2026 9 जुलाई से 13 जुलाई और छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगन कोनगांव में 3,50,000, 2,50,000, 50,000 आकर्षक इनामत। और मानसून ब्लास्ट की चर्चा हमेशा होती है। 16 टीमें, 12 ओवर के मैचेस, इम्पैक्ट प्लेयर रूल देखना ना भूलिए। 70-70 को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूलें, ताकि आने वाला रबर सीजन आप आराम से देख पाए। काय टेलिकास्ट आहे पा, एक्सप्रेशन्स कशा पद्धतीने टिपले जातात, हाय डेफिनेशन कॅमेऱ्यांचा वापर केलाय या स्पर्धेमध्ये। पंकज पाटील पालन, पहिलाच बॉल यॉर्कर ने सुरुवात केली आहे, पहिला डॉट बॉल ने सुरुवात झाली या षटकाची। सर कहते हैं कि हाइट ज़्यादा हो तो उसका जो यॉर्कर रहता है वो बहुत जल्दी बल्लेबाज के करीब पहुंच जाता है। मैं चर्चा ज़रूर कुणाल से करूंगा अबाउट इम्पैक्ट प्लेयर, जिस तरह यूज़ किया है टाई पैकर्स ने। हो चांगला निर्णय आहे, कारण मला माहितीच होतं की इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आर्यनच येईल बॅटिंग झाल्यानंतर, आणि निखिलच्या जागेवर आलाय। परफेक्ट यॉर्कर परत एक वेळा मॅचच्या टो एंडला लागतोय, पॉइंटला एक सिंगल तिथे मिळताना दिसेल। भावेश भरपूर वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडलाच होता, एकच बॉल तो खेळलाय मागच्या 13 बॉलमध्ये, आणि 12 बॉल त्याने फक्त विकेट जात असताना पाहिले। 3 षटकार त्याने पाहिलेत, परंतु त्याच्यानंतर विकेटच जास्त गमवल्यात रिग्नेश इलेव्हनने। कमाल की बॉलिंग पंकज पाटिल की। पंकज पाटील आता मात्र कव्हर्सला उडवलाय, फिल्डर आहे, फ्री होम डिलिव्हरी त्याच्यासाठी असेल, कव्हर्सच्या हातामध्ये झेल देऊन भावेश पवार आउट। महेश नानगुडे को जिस तरह से आउट किया था अक्षय ठेटे ने, वही प्लान यहाँ भावेश पवार के सामने यूज किया गया है। वाइड ऑफोली दी थी, गेंद को उन्होंने उछाला, डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी था, कोई गलती नहीं, एक और झटका लगता हुआ विकेट नंबर 4। अभी तक बल्लेबाजी जो हो रही है ना कुणाल सर, ऐसे लग रहा है कि बरसात में आग लगी हुई है। विनायक भोईर आता फलंदाजीसाठी। नुकत्याच T20 मुंबई लीग मध्ये देखील मागच्याही हंगामात चांगली कामगिरी केली, याही हंगामात तो खेळताना आपल्याला पाहायला मिळाला असा विनायक। पहिलाच बॉल वाईड यॉर्कर, सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट। पंकज पाटील या ओव्हरमध्ये फक्त यॉर्कर्स टाकतोय, 4 बॉल टाकले, 4 मध्ये फक्त एक सिंगल। सर सबसे बड़ी बात है कि उनका जो बॉलिंग एक्शन है वो हाई बैकअम है। यही कारण है कि इस तरह की गेंदबाजी उन्हें बहुत आसानी से करने पड़ रही है। आणि टेस्ट चॅम्पियनशिपचा मॅन ऑफ द सिरीज राहिलाय विनायक भोईर। ती देखील स्पर्धा येते ऑगस्ट महिन्यात। आल्या आल्या विनायक भोईरने समोर मारलेला फटका, डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, हा येतोय मान्सून सुपर सिरीज सिक्सर। क्या कमाल का शॉट, क्लास झलकता है शॉट के पीछे विनायक भोईर का। यहाँ गलती कर बैठे थे, थोड़ा सा गेंद आगे रखी और थ्रू दी लाइन गेंद को उठा दिया, 6 रन। आणि विनायक भोईर ची नेहमी स्तुती झाली आहे, रेल्वेसाठी चांगलं क्रिकेट खेळलाय। विशेष म्हणजे संजय बांगर यांनी भरपूर स्तुती कॉमेंट्री बॉक्स मध्ये मागच्या सीझन मध्ये T20 मुंबई लीग मध्ये याची भरपूर स्तुती केली होती। असा प्लेयर आहे, एक चांगला स्क्वेअर ड्राइव्ह, पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला उडवलंय, इथे देखील 4 धावा मिळताना दिसतील। एक चांगला ऑलराउंडर विनायक भोईरच्या बॅट मधून धावा येतात, 4 चौकार। देखिए बड़े बल्लेबाज की निशानी रहती कि वो गेंद के मेरिट पे बल्लेबाजी करता है। आपने देखा कि ये देखिए फुल टॉस गेंद थी, मिसडायरेक्टेड यॉर्कर, बल्ले की टो से पॉइंट के ऊपर से फ्लैशी स्क्वायर ड्राइव लगाते हुए 4 रन। बॅक टू बॅक बाउंड्रीज येतात, एक षटकार आला, एक चौकार आलाय,
धावा येत आहे. टीमची धावसंख्या 37. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 37. 4 फलंदाज बाद. परत एक वेळा आर्यन भोईर गोलंदाजीसाठी सज्ज होईल. 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट मान्सून सुपर सिरीज उद्या ग्रुप बी 29 तारीख आहे. उद्या ग्रुप बी खेळवला जाणार आहे. त्विशा 11 टायगर आणि त्यांच्या विरोधात मॅग्निफिसंट नवी मुंबई, त्यानंतर क्लिअर क्रेट स्ट्रायकर आणि त्यांच्या विरोधात वी लॉयन्स ओडिशा असे संघ उद्या इन ऍक्शन असणार आहेत. आणि या 4 टीम मध्ये कोणते कोणते खेळाडू आहेत याची माहिती या ओव्हर नंतर आम्ही तुम्हाला देऊ. उद्या कोणते कोणते खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतील या ओव्हर नंतर त्याची माहिती तुम्हाला दिली जाईल. 4 टीम उद्या देखील या स्पर्धेमध्ये खेळतील. जशी ओव्हर संपेल तसे पुढचे 4 संघ तुमच्या समोर येतील. पहिलाच बॉल उडवलाय. टायमिंग प्रॉपर आहे. बॉल करतोय हवाई सफर. गगनचुंबी लांब लचक लांब पल्ल्याचा षटकार. बहुत कम बल्लेबाज रहते हैं जो पवन केने की तरह बॉटम एंड का इतना अच्छा इस्तेमाल करते हैं. ये देखिए जैसे ही गेंद पिच हुई बहुत ही करारा स्ट्रोक, गेंद पे मोहर लग चुकी थी 6 रनों की. चांगलं टायमिंग, भव्य षटकार इथे पाहायला मिळतोय पवनच्या बॅट मधून. पवनला आता वाऱ्यासारखी बॅटिंग करावी लागेल कारण धावा भरपूर करायचे आहेत या मॅच मध्ये. ओ वेगवान बॉल होता. बॅटची कडा घेतली होती परंतु ग्लोव्ज मधून निसटलाय बॉल पंकज पाटीलच्या आणि इथे मात्र कॅच ड्रॉप. बढ़िया वापसी की थी आर्यन भोईर ने. देखिए आर्यन भोईर एक ऐसे गेंदबाज हैं जो बहुत जल्दी अपने आप को वापस करते हैं. दूर से खेले थे, मोटा सिरा लेकर गेंद विकेट कीपर के पास गई थी. ओंकार देसाई देखील तुमच्याकडे ऑप्शन आहे परंतु तो सध्या स्लिप मध्ये. पंकज पाटील विकेट किपिंग करतोय आणि आता मात्र एक चांगला यॉर्कर, एक डॉट बॉल इथेही पाहायला मिळेल. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा विकेट कीपर, तो एक्सपिरियन्स मॅन आणि दोघांकडे तो एक्सपिरियन्स आहे. मग पंकज पाटील असेल किंवा ओंकार असेल, परंतु सध्या कॅच ड्रॉप झालाय. त्यानंतर ती निराशा स्पष्ट दिसली कारण 43 धावा झाल्या. 4 फलंदाज बाद झालेत. एक षटकार या ओव्हर मध्ये आलाय. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला खेळलाय. लॉंग ऑन आहे. एक सिंगल तिथे मिळेल. अयुब तैनात या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 44. इस तरह की गेंदबाजी पर आप बड़े शॉट नहीं खेल सकते हैं. एक्सेलेंट बॉलिंग सोफा फ्रॉम आर्यन भोईर. 1.4 ओवर्स, 14 runs and 2 wickets. चव्वेचाळीस धावा, 4 फलंदाज बाद. 4थं षटक सुरू आहे. 4च बॉल झालेत. आकड्यांचा खेळ आहे. परंतु आर्यनच्या समोर आता परत एक वेळा विनायक भोईर. विनायकसाठी हा देखील डॉट. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. हीच तर खासियत आहे आर्यन भोईरची. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आला आणि चांगली कामगिरी करतोय. चांगला कटर पडल्यानंतर बाहेर निघाला लेफ्टी बॅटर साठी. आणि आर्यनने जे विकेट घेतल्या ना 2 मागच्या ओव्हर मध्ये, तिथूनच तर दबाव बनवलाय त्यांनी रिग्नेश 11 स्वागत बिझनेस पार्क भिवंडीवर. परत कमी गतीने कटर टाकलाय. पायच चाललेले नाहीयेत, फुटवर्क नाहीये, धावा मिळणार नाहीयेत. आणखीन एक डॉट बॉल ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ आता इथे संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44ला 4 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. उद्या देखील 4 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि उद्या 4 टीम मध्ये कोणते कोणते खेळाडू खेळतील याच्याविषयी ती चर्चा सध्या सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये पहिला संघ त्विशा 11 टायगर. केतन मात्रेला उद्या इन ऍक्शन पाहायला विसरू नका. खालिंग एक्सप्रेस विवेक शेलार, अमित नाईक, हिमांशु पाटील, सोहेल शेख, योगेश पवार, ओमकार केनी, चैतन्य पाटील, भूषण पाटील, प्रथमेश मात्रे, विश्वनाथ जाधव, रोहित बालेराव, किरण पाटील आणि अमोल पाटील आणि शुभम शेळके इन ऍक्शन असणार आहेत उद्या या स्पर्धेमध्ये. फुलटॉस बॉल कव्हर्सला उडवलाय. ते 6 धावा मिळतील. षटकाराने या ओव्हरची सुरुवात केली आहे. पंकजच्या विरुद्ध हल्ला बोल 6 धावा. देखिए 3 ओवर में 98 रन आपको बनाना है. काम तो लगभग मिशन इम्पॉसिबल की तरह है.
लेकिन पवन के ने देखना है कि कितने रन जुटा पाते हैं। 2 अर्धशतक पहले इनिंग में लगे और दोनों ने डबल 6 रन बनाए। परत फुल टॉस, इथे देखील बॉटम हँडचा वापर आणि तिथे अयूब, व्हॉट अ कॅच बाय अयूब शेख, अप्रतिम झेल त्याने टिपलाय आणि फलंदाज बाद होईल। क्रिकेट में सर कहते हैं कि आपका लॉन्ग ऑन और मिड विकेट के खिलाड़ी ऊंचा होना चाहिए, वहीं कुछ यहाँ अयूब शेख ने इस कैच के लिए किया है। छोटी बैकलिफ्ट से गेंद को उछाल दिया था, बहुत रैपिड गई थी, जंपिंग टाइमिंग देखिए अयूब का, बढ़िया कैच। खूपच चांगला कॅच अयूबने तिथे पकडलाय। कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात ना ते, याच्यासाठी अप्रतिम झेल त्याने टिपला आणि फलंदाज पवन केनेचा खेळ संपलाय। सूरज पाटील न्यू बॅटर, ला 5 अशी परिस्थिती आहे आणि याही सामन्यामध्ये आता पूर्णपणे वर्चस्व आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमचं। याच्यानंतर होणारा सामना विजेत्या 2 टीम मध्ये होईल। पंकज पाटील सूरज साठी पहिलाच बॉल सूरजने खेळलाय, टायमिंग चांगलं आहे, बॉल सरळ जाईल, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या बरोबर मध्ये मारलाय, षटकार 6 धावा। पंकज पाटिल को दूसरी मर्तबा हम देख रहे हैं कि लेंथ में उनसे चूक हुई है, इससे मिस डायरेक्टेड यॉर्कर कहाँ जाता है, फुल पे मिली, घुटना टेक और सिक्सर देख। ओ इथे हिट विकेट झालाय बॅटर, कारण ग्रीजच्या आतमध्ये बॅट स्टंपला लागली आहे। फलंदाज सूरज पाटील बॅक टू द पॅव्हिलियन। खराब शॉट खेल के आउट हुए। ये देखिए, इसे कहते हैं अपने ही हाथों से अपना गला दबाना। अपने हाथों से अपना गला दबाना। बॅटर आउट, आणखीन एक विकेट गमावली आहे। रिग्नेश 11 स्वागत बिझनेस पार्कने हिट विकेटच्या स्वरूपात सूरज पाटील देखील परतलाय। 56 ला 6 अशी परिस्थिती झाली आहे। नेक्स्ट मॅच एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स आणि या मॅच मधला विजेता संघ ऍक्शन मध्ये असतील। 7-7 ओव्हरच्याच मॅचेस होतील आणि त्याच्यानंतर अर्जुन कांदारी फाउंडेशन कुनकाई शितलाई विटावा या मॅच मधला पराभूत संघ खेळेल। 5 मॅचेस आज होतील, 2 संघ क्वालिफाय होतील आणि त्याच्यानंतर फायनल डे ला 4 सामने असतील। क्वालिफायर 1, एलिमिनेटर 2 आणि मग फायनल। इम्पॅक्ट प्लेयर, बॅटर इम्पॅक्ट आलाय सुहास पवार, कोणाच्या जागेवर त्याची माहिती पंचांनी करून घ्यायची। चला तर मॅच कडे वळूया। विकेट आली आहे, फलंदाज बाद सुहास। पहिलाच बॉल ड्राइव्ह खूप चांगला केला, एक्स्ट्रा कव्हरला 4 धावा इथे मिळतील। आलेल्या 4 धावा खात्यामध्ये, टीमची धावसंख्या 60। ग्रेट शॉट indeed from Suhas Pawar. Have a look at that. So elegant, so beauty, just looking like a wow. सो अमय लाडच्या जागेवर सुहास पवार इम्पॅक्ट प्लेयर आलाय। 4 धावा आलेल्या आहेत। समोर मारलाय स्ट्रेट हिट, इथे देखील बॉल समोर अडवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यश येईल। एक सिंगल येते, टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने 61। 5 ओव्हरचा खेळ संपला, धावा झाल्यात 61 आणि रिक्वायर रन रेट आता 41 वर जाऊन पोहोचलाय। लक्ष्यापासून पूर्णपणे दूर 142 टार्गेट होतं या मॅच मध्ये आणि 2 अर्धशतक आपण पहिल्या डावामध्ये पाहिलीत, परंतु त्या अर्धशतकामध्ये स्ट्राइक रेटच्या जोरावर आता अशी परिस्थिती आहे की फक्त एका बॉलाने त्या स्ट्राइक रेटच्या जोरावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे जाहीर होईल। अलग ही कहानी है दोनों मैचेस की। पहले इनिंग में दोनों मैचेस में बल्लेबाज छाए रहे, गेंदबाज नहीं चले, और दूसरी इनिंग में गेंदबाज चले, बल्लेबाज नहीं छाए रहे। बहरहाल आसमान में बादल छाए हुए हैं और रबर क्रिकेट में 70-70 प्रेजेंट मानसून सुपर सीरीज छाया हुआ है।
12 बॉल मध्ये 81 धावांची गरज आहे. विघ्नेश साखळतोडे गोलंदाजीसाठी येईल. ओव्हर नंबर 6 मध्ये 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 81 धावा करायचे आहेत. जरी 12 बॉल मध्ये षटकारी मारले तरी देखील 72 होतील. हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा रन. आता 80 धावांची गरज आहे पुढच्या 12 बॉल मध्ये. वाईटने सुरुवात केली विघ्नेश साखळतोळेने. काय खतरनाक बॅटिंग केली पहिल्या डावात. 2 अर्धशतकवीर निखिल जाधव, प्रशांत गरत. बॉल हवेत आहे. चान्स आहे. फिल्डर धावत आहेत. प्रयत्न सुरू आहे. हा कॅच होईल का? 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल पडेल आणि तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मिळतील सुहास पवारला. देखिए जहाँ पे आर्यन वीर का एज अ इम्पैक्ट बहुत सही यूज़ किया था टीम टाइम पैकर्स ने, वहाँ सुहास को थोड़ा लेट भेजा. डेड बॉलचा निर्णय आला कारण बॉल फुटलाय तो मैदानामध्ये. आई बॉल परत टाकावा लागेल. वाईड. एक्स्ट्रा रन मिळेल. पण अजून एकही अधिकृत बॉल झालेला नाहीये. धावा आलेले आहेत या ओव्हरच्या दरम्यान. विघ्नेश साखळतोळे. शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन, एक स्लिप, एक पॉइंट. सुहास साठी चॉप केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून कापलाय बॉलला. जाईल बॉल सीमारेषा पलीकडे. बॅकवर्ड पॉइंटला 4 चौकार. लेट यूज़ किया है रिग्नेश 11. स्वागत बिजनेस पार्क ने इम्पैक्ट प्लेयर सुहास पवार को. तरी देखील औपचारिकता आहे या मॅच मध्ये. ताई पॅकर्सचं पारडं जळ आहे या मॅचच्या दरम्यान. आता मात्र एक मोठा षटकार फलंदाज सुहास पवारच्या बॅटमधून. धावा मिळतील 6. षटकार. तेल तो जरूर डाला जा रहा है लेकिन बत्ती बूझने के बाद. हालांकि सुहास ने अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. ये देखिए किस तरह से पुल लगाया था इन फ्रंट ऑफ मिड विकेट. पुलरलेनचा बॉल समोर मारलाय कारण बिग बॅश फॉर्मॅट ज्या वेळेला सोमय्या क्रिकेट ग्राउंड चुनाभट्टी इथून सुरुवात केली बिग बॅश लीगला, त्यावेळेला एक हा फॉर्मॅट निर्माण झाला. आणि कुठल्याही महाराष्ट्राच्या किंवा भारतातल्या स्पर्धेमध्ये जर तुम्ही गेलात तर अनेक फॉर्मवर देखील लिहिलं जातं. 70-70 फॉर्मॅट नुसार स्पर्धा खेळवली जाईल. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हा फॉर्मॅट किती प्रचलित झाला. त्याच्यानंतर 5 मॅचेस, 2 टीम क्वालिफाय करतात. 1,50,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत आजच्या दिवसातला खेळ पाहिलाय 70-70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर. मान्सून सुपर सिरीज फर्स्ट डे, सेकंड मॅच. आज धावांचा पाऊस पडलाय. रिमझिम पाऊस मगाशी बरसला आणि आज अपेक्षा आहे संध्याकाळपर्यंत अजून पाऊस पडेल. चांगला फटका, समोर मारलेला फटका. 6 धावा आणखीन देऊन जाईल सुहास पवारच्या खात्यात. सिक्सर. इम्पैक्ट तो डाल रहे हैं सुहास पवार एज अ इम्पैक्ट प्लेयर, लेकिन वो जब आए थे जब कहानी खत्म हो चुकी थी. ये देखिए क्या खूबसूरत स्ट्रोक है. ऑफ वॉली पे लिया गेंद को उछाल दिया लॉन्ग ऑन के ऊपर. 6 रन. आणखीन धावा इथे मिळतील. आई बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावा. या 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 85 या आकड्यावर. ओव्हरची होते समाप्ती 85. आज पहले इनिंग में गेंदबाज काफ़ी धनवान लगे दोनों मैच में. सत्तावन्न धावांची गरज आहे. लास्ट ओव्हरचा खेळ आता सुरू होईल. फिरोज आलाय गोलंदाजीसाठी. गोरेगाव एक्सप्रेस. फिरोज
शेख 6 बॉल 57 धावांची गरज. आता या मॅच मध्ये समोर आहे विनायक. पहिला बॉल विनायकच्या बॅट मधून फटका फसलाय. फिल्डर आहेत खाली. सूरजने कॅच ड्रॉप केलाय. 1 धाव मिळेल. 56 धावांची गरज. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि सुहास पवारला आता हे 5 बॉल आणि या 5 बॉलवर मोठे फटकेच मारावे लागतील जेणेकरून तो कॉन्फिडन्स बिल्ड होईल पुढच्या मॅच साठी त्याच्याकडून. कमी गतीने टाकलेला बॉल. फिंगर रोल केले बॉलवर. डॉट बॉल. औपचारिकता. आता या मॅच मध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक. 4 बॉल मध्ये 56 धावांची गरज. चला टॉस साठी यायचंय. टीम एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स टीमचे कॅप्टन टॉस साठी या लवकरात लवकर प्लीज. आणखीन एक डॉट बॉल. औपचारिकता आता या मॅच मध्ये 3 बॉल 56 धावांची गरज. उलटा टाकलेला बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला लेफ्टी बॅटर साठी. बॉल हवेत आहे. चान्स आहे. फिल्डर येत आहेत. प्रयत्न सुरू आहे आणि परत एक वेळा कॅच ड्रॉप रोहित नार्वेकर कडून. 55 धावांची गरज पुढच्या 2 बॉल मध्ये. चला टॉस साठी टीम एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स उत्तन. त्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल. टॉस पहिले करून घेतला जाईल. आणखीन एक डॉट. लास्ट बॉल आता या मॅच मधला. 1 बॉल 55 रन. वाईट बॉल 5 धावा इथे मिळतील. 50 धावांची गरज आहे आता. परत बॅक ऑफ द हँडचा प्रयत्न स्लिप मधून निघालाय. चला टॉस साठी यायचं एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स. कॅप्टन शेवटच्या बॉलवर 50 धावा करायच्या होत्या. षटकार आलाय. 43 धावेने हा विजय इथे मिळवलाय. अभिनंदन. टीम ताई पॅकर्स पालघर अमर भाऊ परुळेकर यांचा संघ विजयी ठरतोय. आणि आता दोन्ही टीमचे कॅप्टन पहिले टॉस साठी या. त्यानंतर तुम्हाला ब्रेक दिला जाईल 5 मिनिटाचा आणि त्याच्यानंतर हा सामना इथे सुरू केला जाईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल प्रशांत घरतला, कारण त्याचा स्ट्राईक रेट चांगला आहे. आता एक वेळा मॅच समरीवर नजर टाकूया. त्याचं कारण आहे 19 बॉल मध्ये 66 केल्या प्रशांत घरतने. 21 बॉल मध्ये 66 केल्या निखिल जाधवने. आणि त्यामुळे प्रशांत घरत ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. ही मॅच समरी 43 धावेने भव्य विजय मिळवलाय या मॅचवर ताई पॅकर्सने. अभिनंदन. प्रशांत घरत या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन